पहिलेच्या जमान्यामध्ये म्हणायचे बघा की खानदान बुडवणारं राहावं पण बी बुडवणारं नसावं. तसंच हा प्रकार आहे. आणि गेल्या वर्षी मी माझ्या बहिणीच्या शेतामध्ये गेले होते. तिथं आहे ना असं मऊचं हुरड्याचं बी आणले होते मी आणि ते शेतामध्ये टाकले. तर हे बघा, हे किती छान कणस आले त्याला. आणि ही बी एवढं चांगलं आहे ना, एक दाण्याला बघा हो का किती चिपाडा आलेत. 1 2 3 4 5 6 एका बियाला 6 असे चिपाडा आलेत आणि वरी 6 असे कणस लागायलेत. एवढं चांगलं बी आहे. आणि तसं आता मग मी हे असं टाकल्यामुळं का एवढे चांगले आलेत. पण सध्या हो का हरणार नाही, ह्याला असं टक्कर खिळी आहे काही की, तरी पण उंच असल्यामुळे त्याला काय करता आलं नाही. आणि हे असे झुपकेदार असे बघा कणसाचे हे आलेत बोंड वगैरे. मऊचा हुरडा आहे ही गोड खाण्यासाठी म्हणून ठेवलाय मी. आता शेवट खाईपर्यंत हरणाने हे ठेवलं तर बरं आहे. ह्याच्यासाठी म्हणतात बघा हे की बी एकमेकांना द्यावं आणि एकमेकांना घ्यावं.